मंगळवार पेठमध्ये तिकडचे गणेश बिडकर माजी सभागृह नेते आणि त्यांचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी हटकलं असताना त्यांनी गुंडांकडनं त्यांना मारहाण केली. एकाचं एक तर होठ फाटले, दुसऱ्याचे कपडे फाटलेत आणि हे सर्व प्रकार पोलिसांच्या समोर झाला. आणि पोलिसांच्या समोर होत असताना सुद्धा पोलिसांनी अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करून पैशाची बॅग पळवली. अशा कंडिशनमध्ये आम्ही इथं तक्रार दाखल करायला आलो. गेला पाऊण तास झाला आहे, अजून तक्रार दाखल होत नाही. आणि तक्रार दाखल आम्ही नावं आणि आम्ही व्हिडिओ दाखवलेत, तर निदान ती ज्यांच्यावर आम्ही दोषारोप करतो त्यांना सुद्धा इथं आणा. आम्हाला नाही तर आम्हाला सगळ्यांना इथं थांबवलं आणि तेच कार्यक्रम करत राहतील. म्हणून आमची विनंती, आता जर हे थांबलं नाही तर आम्ही इथंच उपोषणाला बसणार. आता मग गणेश बिडकरच स्वतः होते त्याच्यामध्ये आणि त्यांचे गुंड होते आणि त्यांनी हात लावले, कपडे फाडलेत, होठ फाटलंय. आणि आमच्या दोन्ही कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. आज ते आता रिटर्न कंप्लेंट घेत आहेत. पण हे सगळं होत असताना समोरच्या पार्टीला पण संगतच आणलं पाहिजे होतं ना. आज तर ऑन फील्ड आहेत सगळे, मग त्यांना 1 तास का लागतो अजून न आणण्यासाठी? हा सगळ्यात घ्या, म्हणजे अजूनही त्यांना संधी मिळते का तिथं पैसे वाटप करायला? हा सगळा प्रकार थांबला पाहिजे ना. एवढा दुरुपयोग सरकारी यंत्रणेच्या आयुष्यामध्ये कधीही पाहिला नाही. जे काही कोणी इमर्जन्सीची टीका करत असेल ना, तर त्यांना इथे उभं राहायला लावा आणि त्यांना सांगावा की तुम्हाला आता कसली ही बघताय. सगळे काल रात्री गंजपेठला, लोहियानगरला, आज इथं प्रत्येक जागी हीच परिस्थिती चालली.